मंडळी, जेव्हा आपले नातेवाईक आपला पगार विचारतात तेव्हा फक्त मी सांगतो ही गोष्ट करा. मित्रांनो, आपला पगार आणि आपला पगार किती आहे हा प्रश्न नेहमी नातेवाईकांसाठी, शेजाऱ्यांसाठी कधी न संपणारा संशोधनाचा विषय आहे. जोपर्यंत आपण उत्तर देत नाही, त्यांचं समाधान होत नाही, तोपर्यंत ते त्या प्रश्नाचा तगादा लावून ठेवतात. मग ह्या नातेवाईकांना कसं उत्तर द्यावं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खरं तर आपला पगार कितीही असला तरी तो दुसऱ्यांना सांगितला की जास्तच आहे असं वाटतं. म्हणून म्हणतात ना, पुरुषांना त्यांचा पगार आणि स्त्रियांना त्यांचं वय कधीच विचारू नये. आपला पगार आणि आपण काय करतो हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा समोरचा व्यक्ती आपली लायकी ठरवत असतो की आपल्याला किती आदर आणि सन्मान द्यायचा हे ठरवत असतो. आपला पगार किती आहे हे दुसऱ्यांना सांगू नये, कारण माणसाची किंमत त्याच्या पगारावरून केली जाते. समजा जरी चुकून कुणाला पगार सांगितलाच तर लगेच हिशेब करून मोकळे होतात. महिन्याला इतके याचे खर्च होत असतील, इतके शिल्लक राहत असतील, पण त्यांना कुठं माहिती असतं जेवढा पगार तेवढ्या गरजा असतात. शिवाय इतरांपेक्षा पगार खूप कमी असेल तर अरे रे, खूपच कमी आहे की पगार, आणि जास्त असेल तर चांगलाच आहे की पगार, अशी उत्तरं आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्या आईवडिलांशिवाय कधीच कुणाला आपला पगार किंवा मासिक उत्पन्न सांगू नका, कारण जर कमी असेल तर लोक मनातून खुश होतात आणि जर जास्त असेल तर जळतात. जेव्हाही कोणी पगाराविषयी कोणी खोदून खोदून विचारेल तर सरळ सांगा की तुम्हाला काय करायचं आहे किंवा कशाला पाहिजे. बऱ्याच वेळेला समोरच्याला राग येतो, पण कधीही आपण किती कमावतो हे कुणालाही सांगू नये. बस आपला खर्च पाणी निघून जातो असं सांगा. पगाराची रँडम रेंज सांगा, जसं की 40-50 हजारपर्यंत आहे. कसं तर भागवून जातो. त्यांना कन्फ्यूज करून टाका. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला माझा पगार किती असेल ते? जर त्यांनी काही रक्कम सांगितली तर त्यांना सांगा हां तेवढीच आहे, जेणेकरून ते खुश होऊन जातील आणि मग टॉपिक चेंज करा. त्याच्यामुळं जे कोणी तुमचा पगार विचारतात त्यांना रँडमली हेच सांगा की तुम्हाला काय वाटतं मला किती असेल पगार. ते जेवढा आकडा सांगतील एक्झॅक्टली ओळखलं तुम्ही असंच उलट त्यांना म्हणायचं आणि त्यांचं कौतुक करायचं. कारण कुणालाही आपण जास्त पगार सांगितला, खोटा जरी जास्त सांगितला तरी कोणी आपल्याला देणार नाही, आणि कमी सांगितला तरी माझ्या पगारातलं कोणी काढून घेणार नाही. त्याच्यामुळं कुणालाही पगार सांगताना या गोष्टी लक्षात ठेवा.